नमस्कार मंडळी. तर मी आहे पूनम आणि इकडं हा ब्लॉग आहे माझा दसऱ्याच्या दिवशीचा, जो की मी खूप लेट अपलोड केला आहे. मला पण माहिती आहे, पण मला वेळच नव्हता एडिट करायला. त्यानंतर बघा, मी इकडं माझं आवरून घेतलं होतं, आंघोळ वगैरे केली, देवपूजा केली, देवाला हार वगैरे पण मी घरीच बनवलेला. आणि त्यानंतर घराला पण बनवलं, रांगोळी वगैरे काढून घेतली आणि इकडे मी ताट सजवलं होते गाडीची पूजा करण्यासाठी. कारण वर्षातून एकदा दसरा येतो, त्यामुळं गाडीची वगैरे पूजा तर केलीच पाहिजे. त्यानंतर मी ताट वगैरे केला आणि मग निघले गाडीची पूजा करायला. त्यानंतर गाडीची पूजा वगैरे करून घेतली व्यवस्थित आणि मग वरती आल्यानंतर जेवायला करून घेतलं पहिलं, कारण भूक लागलेली होती, लेट झालं आणि मग चपाती भाजीच बनवलेलं पटापट. आता तुम्हाला जर वाटत असेल फक्त चपाती भाजीवरच भागवणार आहे, ही सण बिन काय करणार नाही, तर हे चुकीचं आहे बरं का. कारण मी करणार होते सण, पण जरा लेट करणार होते आणि ताईकडे जाणार होते. तिथंच एका जागेवर सगळ्यांसाठी करणार होतो. त्यामुळं मग मी म्हटलं आधी इथं भाजी भाकरी करावं आणि मग तिकडं जावं. त्यानंतर इथं भाजी भाकरी केले, जेवण वगैरे करून घेतलं, आकाशला टिफिन वगैरे दिला आणि मग मी गेले ताईकडं. त्यानंतर मग तिथं आवरून घेतलं. सर्वात पहिलं पोळ्याला वगैरे पीठ मळून घेतलं. तोपर्यंत डाळ टाकली होती शिजायला आणि डाळही शिजून झालती बघा, किती छान मस्त. इकडे डाळ वगैरे परतून घेतली होती आणि त्याच्यात साखर टाकलं होतं ना, तेव्हा मला असं वाटलं होतं, माहीत नाही आता काय झालं आहे, माझ्याकडून काहीतरी चुकलंच, पण असं नव्हतं बरं का. आपण लय सुगरण तर काही चुकलं बिकलं काही नव्हतं. त्यानंतर इकडं दिसतच असेल पीठ बीठ तर ठेवलंच होतं, म्हणून आधीच भिजत ठेवायचं म्हणतात, म्हणून मी पण ठेवलं होतं बरं का. आणि मग इकडं पुरण बनवून पण घेतलं होतं, म्हणजेच डाळ बरं का. अजून पुरण बनवायचं होतं आणि इकडं लाटण्याने वेलची हे करत होते, मी लाटत होते. कारण आपल्याकडं काही खलबत्ता नव्हता बरं का. त्याच्यामुळं म्हणलं मग यानेच काम भागावं आणि तेच केलं. त्यानंतर मग मी पुरण बारीक करायला बसले आणि माझ्या भाच्याला माझी एवढी माया येते ना, मला आत्तापर्यंत तर कोणीच एवढं हे नसेल करत जेवढी त्याला येते. बघा तुम्ही, मला काम पण करून देत नाही. का तर म्हणतो, मामी जाऊ दे, नको काम करू तू, मम्मी करन बस. आणि तुम्हीच बघा कसं हातातून ओढू ओढू घेतोय माझ्या. त्याला वाटतंय मम्मीने लावलंय मामीला माझ्या कामाला आणि स्वतः बसली आहे, म्हणून ते मला सांगतोय मामी राहू दे, मम्मी करून दे मम्मीकडं. पण मी म्हणलं जाऊ दे. आणि नंतर मग काय म्हणतोय, मीच करतोय, जाऊ दे मीच पुरण बारीक करतो, तू राहू देस मामी. पण म्हणलं जाऊ दे, नको करू, मीच करते, मोठं झाल्यावर काम करतो. त्याच्यानंतर मी त्याला पुरण खाऊ घातलं बरं का. आणि तसं तर मी त्याला असं कधी पण काही खाऊ घातलं ना तिखट वगैरे तर लय छान तोंड करते. आणि गोड खाऊ घातलं ना त्या दिवशी तर असं केलं जसं काय मी त्याला काही कडूच चारलं. मग काय, ते बघा कसं ओढतंय तरी पण. त्याच्यानंतर अशी मस्ती मस्ती करत पुरण विरण घेतलं बरं का करून. आणि मग पुरण बघू शकता किती सुंदर आणि छान झालतं, एकदम माझ्यासारखंच. कारण सुगरण माणसाने केलं आहे. हां, स्वतःची तारीफ करायची काय असो का नसो भरपूर. आणि मग घेतलं इकडं पोळ्या करून. पोळ्या वगैरे झाल्या बघा. आणि तुम्हाला वाटत असेल माझ्या पोळ्या फुगणार नाहीत किंवा मला येत नाहीत, तर लय छान येतात बरं का. बघू शकता माझ्यापेक्षा जादा फुगल्यात. एवढं तर मी पण कधी रुसत नाही, फुगत नाही रुसल्यावरती. आणि मी आमटी आधीच केलती, पण रेसिपी नंतर दाखवते बरं का तुम्हाला पोळ्याच्या, कारण पोळ्या लास्टला केलत्या. पण आधीच दाखवा म्हणलं तुम्हाला. मला लय एक्साइटमेंट होती की माझ्या पोळ्या फुगल्या. तसं तर मी याच्या आधी केलत्या 1-2 वेळा, पण तरी पण एवढ्या पण नव्हत्या जमत. नंतर मग इकडं आमटी करायची होती कटाची. आता हे पुरी आणि पुरणपोळी तर फक्त बहाणा असतोय, खरी खायचं असतंय ते तर कटाची आमटीच. कारण आपली लय फेवरेट आहे जाम, भात आणि आमटी काय असो का नसो ना. मग इकडं दिसत असेल तुम्हाला, त्याचं पूर्ण घेतलं आहे मी काढून सामान आणि मग घेतलं मिक्सरमधून वाटून. मस्त परतून वगैरे घेतलं होतं बरं का. नाही तर म्हणताना कच्चंच घेतलं का काय. दिसतच असेल तुम्हाला, भाजीला पूर्ण काळं होईपर्यंत कांदा ते. त्यानंतर इकडे एका वाटीत खोबरं आणि लसूण पण काढायचं बरं का पहिलं सुक्कं. त्यानंतर सगळं घ्यायचं बारीक करून व्यवस्थित. आणि जे काय तुम्हाला मसाले घालायचे असतील ना ते टाकायचे मसाले. काय पण नका टाकू, नाहीतर ठेवताना बिघडून. हेच आपलं तिखट वगैरे नॉर्मलच टाका, नाहीतर म्हणताना सांगितलं सगळेच मसाले टाका.
त्याच्यानंतर मग इकडं आमटी पण बनवून घेतली बरं का. आणि खाऊन बघत होते पण लक्षात आलं देवाला ठेवायची असते मग खायची नाही, मग काय कॅन्सल करून टाकलं. आणि दिसत असेल मग आपली आमटी कशी भारी झाली. त्यानंतर मग इकडं कुरडई पापड बी केलं. खाणं नाही पण करावं लागतं, कारण सणाचं सगळं असलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि नंतर मग इकडं संध्याकाळी ताट वगैरे केलं, कारण गाडीची पूजा नव्हती केली त्यांनी गाडी घरी नव्हती त्यांची म्हणून मग संध्याकाळी केलेली. आणि मग इकडं पूजा वगैरे पण करून घेतली बरं का गाडीची, दिसत असन. हारबीर बांधला आणि वरती आल्यावरती मग इकडं देवाची पूजा पुन्हा करून घेतली. देवाला पण खायला वगैरे मांडलं बरं का. आणि मग आम्ही ताट वगैरे सजवलं आणि घेतलं खायला मी. आणि मग काही कटाची आमटी म्हणल्यावर लय मोठी पेले पण आणि खाल्ली पण, कारण लय माझी फेवरेट आहे इकडं. असं वाटत होतं आता कधी खाईन मी आमटी आणि भात आणि कधी नाही. आणि मग घेतलं पटापट खाऊन बरं का लय मोठं. तर एवढंच होतं आजच्यासाठी. बाय बाय फ्रेंड्स, भेटूया नवीन ब्लॉग.